आज चहासोबत काहीतरी खायची इच्छा झाली म्हणून परात घेतली. परातीमध्ये घेतलं गव्हाचं पीठ, कलौंजी, ओवा, चवीप्रमाणे मीठ घातलं, तेल कढायला ठेवलं. तेल कढलं की पिठामध्ये ओतून द्यायचं आणि हे तेल व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये जास्त गुठळ्या होणार नाहीत. आता थोडंसं पाणी घालून घट्ट गोळा पिठाचा मळून 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचा. एका छोट्या वाटीमध्ये गव्हाचं पीठ आणि तेल घेऊन पेस्ट बनवूया. पीठ पण आपलं चांगलं भिजलेलं आहे. पिठाचे 7 ते 8 भाग करायचे. त्यातला एक भाग घेऊन तो व्यवस्थित गोल अशी गोळी बनवायची. पोळपाटावरती गोळी आणि पीठ थोडंसं टाकून जितकं पातळ होईल तितकं लाटून घ्यायचं. आता जी पेस्ट बनवलेली होती ती वरून पसरवून घ्यायची आणि रोल करायचा. हा रोल आता 1-1 इंचावर कट करून घ्यायचा. आता एक भाग घेऊन त्याला 2 ते 3 वेळा सहज हाताने लाटून घ्यायचं. जास्त पसरवायचं नाही. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि मंद गॅसवरती हे व्यवस्थित कुरकुरीत असे फ्राय करून घ्यायचे. तर संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा चहासोबत हे कुरकुरीत स्नॅक्स तयार आहे.